सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तर नमस्कार मित्रांनो, मी श्लोक खळे तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आज अशा ठिकाणी चाललो आहे जिथे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा कोकणातल्या मोहिमेवर असायचे तेव्हा आवर्जून त्या देवीच्या दर्शनासाठी जायचे। हो मित्रांनो, आपण अशा ठिकाणी चाललो आहे जी देवी वर्षाचे 365 दिवस फक्त समईच्या प्रकाशावर बसलेली आहे। कोकणातील स्वयंभू असे आपल्या जवळच्या दाभोळ गावातील चंदिका देवीचे मंदिर। तर आपण आज तिथं चाललो आहे आईच्या दर्शनासाठी आणि आज नवरात्रीची 9वी माळ आहे। तर आपण खास करून चाललो आहे आईच्या दर्शनासाठी। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कशी आहे। पेट्रोल राहिला भाई, टायर में हवा डालो। बघा, गाडी असली का ही पण कामं करायला लागतात। भैया इसमें भी डालो। तर म्हणजे तुम्ही जर दापोलीत आलात आणि तुमच्याकडे जर गाडी असेल तर माझ्या मागे एक केळसकर नाका, तर तिकडनं तुम्हाला रस्ता आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर स्मारक आहे। त्या स्मारकाच्यानेच रस्ता आहे जाण्यासाठी दाभोळीला, तर तिकडनं जाऊ शकता। आणि जर तुम्हाला एस टीने वगैरे जायचं असेल तर समोरच आपला बस डेपो आहे, तर तिकडनं दाभोळीला जाण्यासाठी डायरेक्ट एस टी आहे, तर तुम्ही तिकडनंही जाऊ शकता। तर बघू शकता तुम्ही, इथं आहे महाराजांचा स्मारक आणि त्याच्यानंतर इकडनं आहे दाभोळीला जाण्यासाठी रस्ता, तर तुम्ही या इकडनं जाऊ शकता। पाऊस आला आणि पावसामुळे थांबलोच जरा आम्ही। तू त्याची वाट लाव, तू आहेस ना मी आहे। तर मित्रांनो, फायनली आपण एंटर केलं आहे। मागेच आहे मेन द्वार, सरळ आता जायचं आहे इकडनं। जवळजवळ 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे मंदिर। तर कृष्णाने दीक्षांत चाललेत पुढे, आपण त्यांच्या मागून कर्तव्य गाडी चालवतो। फायनली पोचलो आहेत आणि मंदिराजवळ चाललो आहे। चला, तर बघू शकता दुकानं वगैरे लागली आहेत। आता आपल्याला जायचं आहे पुढे चालत। तर मित्रांनो बघू शकता लाईन किती येते, अजून पुढे गेली आहे। कृष्णा काय बोलशील, नंबर लागेल की नाही लवकर? तर मित्रांनो, काही क्षणात आपण पोचणार आहोत आतमध्ये गाभाऱ्यात। पाणी नंदीला पुरालंय पाणी
मंडळी आपण पोचलोत आता. आतमध्ये गाभाऱ्यात जायचं आहे आणि बघू शकता तुम्ही सगळीकडे आतमध्ये दिव्यांचा प्रकाश दिसतो. आणि आतमध्ये गेल्यावरती दाखवतो पुढे कसं काय तो. तर मित्रांनो ही गुफा आहे ती आता बंद केल्या आहेत. पहिला इकडनं जायच्या आतमध्ये, आता ती बंद केल्या आहेत आणि समोरून दरवाजा केलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो किती अंधार आहे तो. तर मित्रांनो दर्शन वगैरे झालं आहे आणि आतमध्ये शूट नाही करू दिलं कारण मोबाईल वगैरे अलाउड नाही आतमध्ये. तर आतमध्ये शूट नाही करता आला, पण तुम्ही जर कधी आलात तर नक्की या इकडे. आतमध्ये मस्त वाटतं आणि दिव्यांच्या प्रकाशामध्ये आतमध्ये उजेडामध्ये असं म्हणजे देवीचं रूप एकदम भारी दिसतं. तर तुम्ही कधी आलात तर नक्की या. आणि आता आम्ही चाललो बाहेर, तिकडनं मग घरी जाऊ. तर चला, वरती एक गोष्ट अशी समजली आहे की आतमध्ये जिथे म्हणजे मेन देवीचं स्थान आहे ना, तिथे पूर्ण काळोख आहे आणि दिव्याच्या प्रकाशामध्येच आधीपासून ती देवी आहे. आणि कित्येक वेळा लाईट लावण्याचा किंवा ब्लफ वगैरे लावण्याचा प्रयत्न केला, परंतु तिकडे म्हणजे असं ब्लफ वगैरे डायरेक्ट शॉर्टेज वगैरे होतं. आणि आत्ताही आम्हाला गोष्ट समजली इथे आल्यावरती की तिथे लाईट वगैरे चालत नाही म्हणून. आणि त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये गेल्यावरती आम्हाला पण टॉर्च वगैरे ऑन करू दिली नाही, सर्व बंद होतं आणि भारी वाटत होतं, बघण्यासारखं होतं खूप. तर तुम्ही आलात नक्की दापोलीमध्ये तर नक्की या ठिकाणी या, देवीचं दर्शन घ्या. शिवाजी महाराज की जय. एवढे आम्ही आलो पुढे, पण प्रसाद नाही घेतला. प्रसाद घेतला, रिटर्न चाललो परत प्रसादीला. कितीला? 300 रुपये. मला नको, मी इथे नाश्ता करायला थांबलो आणि नाश्ता वगैरे करून झाला की निघणार होता मी डायरेक्टली. बस बस. अरे बस 15 वेगळे. बघू शकता मागे पार्किंग वगैरे पण आहे, पार्किंग वगैरे पण करू शकता. मित्रांनो नाश्ता वगैरे करून झाला आहे, आता चाललो आहेत घरी. घरी जायचं नाही आता, घरी चाललो आहेत आणि बघूया कसं काय तो. विचार चालला आहे, थोडाफार विचार चालला आहे आमचा की दाभोळच्या जेटीवरती जायचं म्हणून. पण आता बघूया, अजून काय फिक्स नाही आमचा. फिक्स झालं की सांगतो. तर मित्रांनो आमचा प्लॅन थोडं चेंज झाला आहे. आता आम्ही चाललो आहे दाभोळमध्ये जेटीजवळ आणि तिथं बघणार आहोत आम्ही. सो चला बघूया, आपण पुढे गेलेत बाकीचे, तर आम्ही पण चाललो आहे. तर आता पोचतो झालं, आता पोचलोच आहे, मेन गेटमध्येच आहे. जंगल जेटी आहे. तुम्ही जर रत्नागिरीत किंवा गणपतीपुळ्याला वगैरे जायचं असेल तर गाडी टाकून याच्यात डायरेक्टली जाऊ शकता तुम्ही. आणि इकडनं तुम्हाला जायला समुद्रमार्गे त्याची समुद्र सफर देखील मिळते बघायला. तर कधी तुम्ही आलात तर नक्की इथं या लोकेशनला. आणि जंगल जेटीचा टायमिंग आहे सकाळी 8 वाजल्यापासून बघू शकता. ही एक बोट आता भरली आहे आणि चालली आहे, फेरी बोट. आणि हा पूर्ण धक्का इकडचा, तिकडे लिलाव वगैरे होतो सकाळी संध्याकाळच्या टायमिंगला. तर मित्रांनो चला, आता चाललो दापोलीमध्ये आपण. आणि दापोलीमध्ये पण देवी आहेत, त्यांचं दर्शन घेऊ आपण आणि नंतर मग जाऊ घरी.
तर बघू शकता गाड्या वगैरे चालू केल्यात. तर चला मंडळी जाऊया आता आपण रिटर्न. आणि हा आहे दाभोळचा बस स्टॉप. तिकडे बस वगैरे लागतात तुम्ही जर दापोलीतून येत असाल तर. दाभोळवरून सुटलो आम्ही आणि वाटेतच आम्हाला पाऊस भेटला आणि भिजण्यापेक्षा आम्हाला एक रस्त्यात येताना हॉटेल श्रीमांच म्हणून हॉटेल मिळाला. तर तिथं आम्ही थांबलो नाश्ता वगैरे करायला. नाश्ता वगैरे झाला की दापोलीत जाऊ. दापोलीत थोडं फिरू वगैरे, मग दापोलीच्या माऊलीचं दर्शन वगैरे घेऊ आणि मग नंतर घरी जाऊ डायरेक्ट. तर तुम्ही डायरेक्ट व्ह्यू बघू शकता समोरून लागतो ते बघा. भाई कोकण आहे कोकण. माऊलीच्या दर्शनासाठी आलोत आपण आतमध्ये. तर चला आतमध्ये बघूया नक्की कसं काय तो. फ्लॅश ऑन करू शकतो. पूर्ण काळोख दिसतोय पण सीन भाई इकडं काय हा इकडनं रस्ता आलाय. पण जाम हा. मित्रांनो आपलं दाभोळ वगैरे झालं आहे. दाभोळ्यातून आलो त्याच्यानंतर आता इथे दापोलीत आलो. दापोलीत दर्शन घेतलं आणि आता चाललो आहेत आम्ही घरी. तर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय.